नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवनाथ महाराजांचा मानसिक जप एक अशी शक्तिशाली साधना जी मनाला शांत करते, नकारात्मक विचार दूर करते आणि इच्छा शक्ती प्रबल बनवते। मानसिक जप म्हणजे मंत्र मोठ्याने न म्हणता मनात मौनात केलेला जप। नवनाथ महाराजांच्या कृपेने हा उपाय मन, विचार आणि जीवनशक्ती अडचणीवर सकारात्मक परिणाम करतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल नवनाथ म्हणजे कोण, मानसिक जप म्हणजे काय, योग्य मंत्र आणि जप पद्धत, 21 दिवसांचे नियम, साधकांचे अनुभव, महत्त्वाच्या सूचना। ही साधना कोणालाही करता येईल अशी आहे। यासाठी कोणती मोठी पूजा नाही, खर्च किंवा अडचण नाही, नियम नाहीत, फक्त श्रद्धा, संयम आणि सातत्य आवश्यक आहे। नवनाथ महाराज हे केवळ संत नव्हते, ते भगवान दत्तात्रयांचे महान शिष्य आणि योगशक्तीचे स्वरूप होते। त्यांनी स्वतः आत्मज्ञान प्राप्त केले आणि सामान्य माणसांसाठी मनाच्या शक्तीचा उपयोग करायचा एक गुप्त पण सोपा मार्ग दिला, तोच मानसिक जप। मानसिक जप म्हणजे काय? मानसिक जप म्हणजे मंत्र मोठ्याने न म्हणता मनात मौनात केलेला जप। श्वास घेताना आणि श्वास सोडताना मंत्राची कंपन हळूहळू तुमच्या चेतनेत रुजतात। हा जप मनातील भीती, शंका, नकारात्मक विचार हळूहळू नष्ट करतो आणि इच्छाशक्ती प्रबल बनवतो। कोणता मंत्र जपायचा? नवनाथ मानसिक जपासाठी हे मंत्र उपयोगी मानले जातात। नवनाथ हाय नमः, श्री गोरक्षनाथ हाय नमः। काही जण विचारतात ओम आदि का नाही? कारण ही साधना नाही, नामस्मरणावर आधारित आहे, कठीण मंत्र साधना नाही। जप करण्याची योग्य पद्धत: शांत जागा, स्वच्छ जागा निवडा। दररोज 41 मिनिटे सकाळी किंवा रात्री डोळे बंद करून फक्त मनातच मंत्राचा जाप करा। जाप करताना मनात एकच इच्छा ठेवा, ती इच्छा स्पष्ट आणि सकारात्मक असावी। उदाहरण: माझं स्वतःचं घर व्हावे, कुटुंबाचं आरोग्य सुधारावे, आर्थिक स्थैर्य मिळावे, माझं लग्न होत नाहीये, लग्न व्हावे, घरात भांडण होत आहे, शांत करावे। तुमची कोणती पण इच्छा आहे ते सांगा। 21 दिवसाचे नियम: ही साधना सलग 21 दिवस करायची आहे। एकही दिवस खंड नको। मोबाईल, टीव्ही दूर ठेवा। शंका, भीती, नकारात्मक विचार बाजूला ठेवा। साधनेदरम्यान येणारे अनुभव: 3 दिवसात मन हलके वाटू लागतात, 7 दिवसात नकारात्मकता कमी होते, 21व्या दिवशी मनात काहीतरी खोल बदल जाणवतो। उत्तर बाहेरून नाही, तुमच्या अंतःकरणातून मिळते। साधकांचे अनुभव काय सांगतात? अनेक लोकांनी सांगितले आहे की अडकलेली कामे मार्गी लागतात, भीती आणि ताण कमी झाला, पैसा, नोकरी, विवाह, आरोग्य या विषयावर अडचणी सुटल्या। हे जादू नाही, तर मनाच्या ऊर्जेवर काम करणारी प्रक्रिया आहे। या साधनेसाठी काय लागत नाही, मोठी पूजा नाही, हवन, व्रत नाही, खर्च नाही, फक्त श्रद्धा, संयम, सातत्य हीच खरी गुरुदक्षिणा आहे। महत्त्वाच्या सूचना: एकच इच्छेवर लक्ष ठेवा, मन भटकले तर परत मंत्रावर मन आणा। 21 दिवस खंड पडू देऊ नका। हे जग खूप पुढे चालले आहे, पण मनाची शांतता कमी होत चालली आहे। नवनाथांचा मानसिक जप ही फक्त श्रद्धेची गोष्ट नाही, ती अनुभवातून उमगणारी साधना आहे। आजपासून सुरू करा। नवनाथ हाय नमः आणि स्वतः अनुभव घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा, चॅनेलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ किमान 5 लोकांना शेअर करा। जय नवनाथ, जय गुरुदेव दत्त।